सर्वांना दिवाकर द BH मेसकडून नमस्कार. आज आपण जॉब कार्डची KYC कशी करायची हे बघणार आहोत. त्याच्याकरता आपल्याला प्लेस्टोरमध्ये जाऊन नरेगा मोबाईल मॉनिटरिंग सिस्टम हे ॲप डाउनलोड करायचे आहे. आपण याच्यामध्ये बघू शकतो की महात्मा गांधी नरेगा हे ॲप ओपन होईल. याच्यामध्ये सिम्पली आपल्याला युजरनेम आणि ID अपलोड करायचा. याच्यामध्ये आपण अटेंडन्स आणि KYC करू शकतो. आता आपण जाणूया या ॲपमध्ये कशा पद्धतीने काम करते. हे ॲपमध्ये आपण KYC फेस थ्रू KYC करू शकतो. हे ॲप खूप महत्त्वाचे आहे. याचे मोबाईल मॉनिटरिंग सिस्टम सर्व्हिसेस NMMS हे ॲप आहे. ह्या ॲपमध्ये आपण KYC फेस ऑथोरायझेशन व्हेरिफिकेशन फ्रॉम UIDAI म्हणजे आधार मार्फत आपण याच्यामध्ये फेस ऑथोरायझेशन मार्फत KYC केली जाते. अशा पद्धतीने हे ॲप नॅशनल इन्फॉर्मेटिक्स सेंटर म्हणजेच हे मनरेगाला दिलेले आहे. ह्या ॲपमार्फत आपण आपली KYC आधार कार्ड व जॉब कार्ड नंबर देऊन करू शकता. त्या पद्धतीने ह्या ॲपसोबत एक महत्त्वाचे ॲप म्हणजे जन मनरेगा ॲप. हे ॲप पण आपल्याला डाउनलोड करायचे आहे. अशा पद्धतीने प्लेस्टोरमधून हे ॲप जन मनरेगा ॲप आपण ओपन केल्यानंतर अशा प्रकारे हे इंटरफेस दिसेल. ह्या ॲपमध्ये आपण रजिस्टर करू शकता व आपले वर्करचे अटेंडन्स पेमेंट्स व काही तक्रारी वेगवेगळ्या माहिती रजिस्ट्रेशन ऑफ मॉड्यूल अशा पद्धतीनं आपण हे ॲप जन मनरेगा ॲप खूप अति महत्त्वाचे ॲप आहे. हे आपण डाउनलोड केले पाहिजे व नोंदणी करून आपण बघू शकता की ह्या प्रकारे भरपूर सुविधा आपल्याला या ॲपमध्ये देण्यात येत आहे. तरी सर्व वर्करनी या जन मनरेगा ॲपमध्ये आपले नोंदणी करणे महत्त्वाचे आहे आणि याच्यामध्ये आपल्याला भरपूर काही सुविधा देण्यात येत आहे. अशा पद्धतीने हे जन मनरेगा ॲप आपण बघितले. आता चालूया आपण एक नेक्स्ट ॲप म्हणजे फेस RD सर्व्हिस. आधार फेस RD सर्व्हिस असे प्लेस्टोरमधून जाऊन डाउनलोड करायचे आहे. नंतर हे ॲप इन्स्टॉल केल्यानंतर आपल्याला अशा प्रकारे इंटरफेस दिसेल. याच्यामध्ये KYC युजर एजन्सी KUA मार्फत हे काम केले जाते. हे फेस RD ॲप्लिकेशन डाउनलोड करणे महत्त्वाचे आहे. जेणेकरून जेव्हा तुम्ही आधार कार्ड व जॉब कार्ड नंबर टाकाल तेव्हा हे ॲप आपल्याला अशा पद्धतीने दिसेल की आपण फेस एकदम व्यवस्थित सर्कलमध्ये दिसायला पाहिजे आणि आपले आईज थोडे ब्लिंक करणे महत्त्वाचे आहे. आपल्या सनग्लासेस वगैरे वापरू नका म्हणजे चष्मा वापरणे. ब्लिंक टू कॅप्चर असे जेव्हा तुम्हाला हे ॲप दाखवेल KYCच्या वेळेस आपल्याला डोळे चालू बंद करायचे आहे. जेव्हा आपला फेस नॉट डिटेक्टेड दाखवते तेव्हा एकतर अंधार असेल तेव्हा चांगल्या पद्धतीने लाईट असलेले ठिकाणी आपण ही KYC करणे महत्त्वाचे आहे. हे नवीन फेस RD ॲप आपण आधार फेस RD ॲप डाउनलोड केल्यानंतर तुम्हाला परत नरेगा मोबाईल मॉनिटरिंग सिस्टम ॲप हे प्लेस्टोरमध्ये जाऊन डाउनलोड करायचे आहे. हे जॉब कार्ड धारकांना वेगवेगळ्या स्कीम घेण्यासाठी व वेगवेगळे कार्य करण्यासाठी महत्त्वाचे आहे. नंतर डाउनलोड झाल्यानंतर हे ॲप आपण ओपन करूया. नंतर ओपनवर क्लिक केल्यानंतर असा आपल्याला एक इंटरफेस दिसेल. महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार गॅरंटी योजना. नंतर याच्यामध्ये आपल्याला लँग्वेज सिलेक्ट करून घेण्याची आहे. नंतर अप्लाय केल्यानंतर आपल्याला युजर ID
आपल्याला दिलेला इंटर युजर आय डी हा एंटर करायचा आहे. नंतर आपल्याला देण्यात आलेला पासवर्ड इथे उपलब्ध असलेला टाकणे आहे. नंतर सिम्पली लॉग इन या बटनावर क्लिक करणे आहे. अशा पद्धतीने हे इंटरफेस आपल्याला KYC करायचे आहे. आणि ज्यांना पण हे युजर आय डी व पासवर्ड माहीत नाही त्यांनी आपल्या एरियाच्या म्हणजे ग्रामपंचायतीच्या हद्दीच्या रोजगार हमी सेवकाकडे जाणे महत्त्वाचे आहे. तर आता बघूया आपण जनमनरेगा. ह्या जनमनरेगा ॲपला आपण कशा पद्धतीने वापर करू हे आपण पुढे बघू. जनमनरेगा ॲप हे जॉब कार्ड धारकांना दिलेले रजिस्ट्रेशनसाठी पेमेंट, वेगवेगळे ॲसेट्स, वेगवेगळे कार्य, वेगवेगळे आपल्या असणाऱ्या तक्रारी, फीडबॅक आपल्याला मदत करते. अशा पद्धतीने आपण बघू शकतो की याच्यामध्ये वर्करची अटेंडन्स, पेमेंट, जॉब कार्डबद्दल सर्व माहिती इथे उपलब्ध करण्यात आली आहे. नंतर आपण होममध्ये जाऊन बघू शकतो की मनरेगाबद्दल अबाउटमध्ये माहिती दिलेली आहे. याचे स्टेक होल्डर असतात बेनिफिशरीज, जॉब कार्डधारक, ग्रामसभा, ग्रामपंचायत, ग्राम रोजगार सेवक, GRS, नंतर 3 टायर पंचायत राज इन्स्टिट्यूट. नंतर आपण बघू शकतो की ऑब्जेक्ट काय आहे. ऑब्जेक्ट बघितल्यानंतर 10 एंटाइटलमेंट्स म्हणजे हे जे आहे की राईट टू जॉब कार्ड, सगळ्यांसाठी जॉब कार्ड मिळणे महत्त्वाचे आहे. Every household residing in any rural area is entitled to a job card म्हणजे सगळ्या रुरल एरियांना जॉब कार्ड मिळणार. नंतर तुम्हाला 15 दिवसाच्या आतमध्ये काम मिळणे महत्त्वाचे आहे. अनएम्प्लॉयमेंट अलाउन्स पण मिळते. नंतर सेल्फ प्रोजेक्टमध्ये काम, ऑप्टेन वर्क, 5 किलोमीटरच्या आतमध्ये काम मिळणे, वर्कसाईट फॅसिलिटीज, तुमचे पेमेंट वेळेवर भेटणे. तसेच अशा पद्धतीने आपल्याला हे खूप महत्त्वाचे ॲप, खूप महत्त्वाची जॉब कार्ड आपल्यासाठी उपलब्ध आहे. नंतर 7 रजिस्टर. नंतर इथे आपल्याला बघू शकतो की कोणकोणते रजिस्टर इथे मेंटेन केल्या जाते. जॉब कार्ड नोंदणी रजिस्टर, नंतर ग्रामसभा रजिस्टर, एम्प्लॉयमेंट रजिस्टर, किती डिमांड वर्क, वर्क रजिस्टर, वर्क डन, वर्क अमाऊंट पेड, वर्क ॲसेट. नंतर आपल्याला फिक्स ॲसेट रजिस्टर पण असते. नंतर कंप्लेंट रजिस्टर दिल्या जाते. नंतर कॅटेगरी ऑफ कंप्लेंट, वर्क नेम, डेट ऑफ स्टार्टिंग वर्क इत्यादी मटेरियल रजिस्टर पण आपल्याला येथे 7 रजिस्टरमध्ये बघता येते. नंतर हे ॲपचा उद्देश, हे ॲप जॉब कार्ड धारकाकडून फीडबॅक उपलब्ध करून घेते. अटेंडन्स आणि पेमेंट हे वर्करला समजते. कोणकोणते कार्य चालू आहे हे ॲसेट म्हणून आपल्याला समजते. जनमनरेगा ॲपमध्ये आपल्याला व्हिडिओ ट्युटोरियलमार्फत वेगवेगळी माहिती पुरवण्यात आली आहे. याच्यामध्ये आपण बघू शकतो की इंग्लिश, हिंदी, तेलुगू मध्ये आपल्याला माहिती देण्यात आली आहे. अशा पद्धतीने सर्व आपण जॉब कार्ड धारकांनी इथे रजिस्टर बटनवर क्लिक करून रजिस्टरमध्ये मोबाईल नंबर, नाव, आपल्या जिल्हा, आपले राज्य, तालुका, युजर टाईप व पिन सेट करून OTP आल्यानंतर आपण इथे नोंदणी करू शकता. हे ॲप आपल्यासाठी खूप महत्त्वाचे आहे. युजर टाईपमध्ये गव्हर्मेंट ऑफिशियल, फंक्शनरी वर्क, NGO स्टाफ, CIP. त्याच्यानंतर आपण अप्रोप्रिएट कॅन्डिडेट तिथे यूज करायचे आहे. इथे आपण ॲसेटमध्ये बघू शकतो. ॲसेटवर क्लिक केल्यानंतर आपल्या इथे कोणकोणते कार्य चालू आहे इथे आपल्याला 20 मीटरच्या आतमध्ये कार्य दाखवण्यात येईल. आपण हे पॅरामीटर बदलू शकता. इथे लॉंगिट्यूड आणि लॅटिट्यूडमध्ये कोणकोणते कार्य चालू आहे हे दाखवण्यात येईल. अशा प्रकारे जॉब कार्ड धारकांना आपले माहिती मिळते. सर्च ॲसेटमध्ये आपले स्टेट, डिस्ट्रिक्ट, ब्लॉक, पंचायत निवडून घेण्यात यावे. नंतर आपण कोणकोणते ॲसेट आहे, ड्राउट प्रूफिंग, इनोव्हेशन, ट्रेडिशनल वॉटर बॉडीज, रुरल सॅनिटेशन, वॉटर कन्झर्वेशन अँड वर्क ऑन इंडिव्हिज्युअल लँड,
अशा प्रकारे हे कार्य चालते. नंतर कोणकोणते कार्य आहे? फार्म पाऊंड, प्लांटेशन, विहीर बनवणे, नंतर कॅटल शेल्टर बनवणे, कंपोसाईट पीट बनवणे, हे इत्यादी असे आपण इथे बघू शकता. नंतर आपण याच्यामध्ये इत्यादी प्रकारचे काम प्लांटेशन, कंपोस्टिंग, वॉटर ऑब्झर्वेशन, कॅटल शेड इत्यादी कार्य हे मनरेगामार्फत केले जाते. आपण इथे ॲसिडमध्ये अप्रोप्रिएट जे महत्त्वाचे आहे ते टाकून आपल्या एरियामध्ये चालू असलेले कार्य इथे बघू शकता. ह्या पद्धतीने इथे सर्व प्रकारचे सर्व कॅटेगरीचे कार्य आपण बघू शकता. नंतर सर्व माहिती सर्व कॅटेगरी सिलेक्ट केल्यानंतर सबमिट केल्यानंतर अशा प्रकारे आपल्या एरियात असलेले डॉटवर ॲसेटवर क्लिक केल्यानंतर मोर डिटेलवर क्लिक केल्यानंतर आपल्याला तेथील सर्व कार्य चालू असलेली माहिती उपलब्ध करण्यात आलेली आहे. चला आपण एक्झाम्पलसाठी याच्यावर मोर डिटेलवर क्लिक केल्यानंतर आपल्याला याची कॅटेगरी, सब कॅटेगरी, नंतर डेट ऑफ गावाचे नाव, वर्क कोड, वर्क नेम इथे सर्व पद्धतीने आपल्याला चालू असलेले कार्य दिसेल. नंतर होम पेजवर आल्यानंतर आपल्याला कोणकोणते परमिसिबल वर्क्स असतात हे डिटेलमध्ये आपल्याला दिले जाते. जसे की प्लांटेशन आहे, नंतर फार्म फॉरेस्ट्री आहे, नंतर फार्म फॉरेस्ट्री ट्रीज आहे म्हणजे झाडे वगैरे आहेत, नंतर गार्डन, सर्व प्रकारचे वॉटर ऑब्झर्वेशन कार्य व प्लांटेशन कार्य इथे देण्यात आले. नंतर आपल्याला परत इथे दिसेल की वेगवेगळ्या पद्धतीने हाऊसहोल्डचे कार्य इथे दिसेल. बिल्डिंग बनवणे, नंतर मदत करणे असे आपल्याला दिसेल. नंतर रुरल स्ट्रक्चरमध्ये अंगणवाडी बनवणे असे वेगवेगळे कार्य, सिमेंट काँक्रीट रोड बनवणे, कंपोसाईट पीट बनवणे, नंतर सायक्लोन शेल्टर बनवणे, फूड ग्रेन स्टोरेज बनवणे, ग्रामपंचायत बिल्डिंग बनवणे अशा प्रकारचे कार्य आपल्याला इथे देण्यात येईल. हे जनमनरेगा ॲपमध्ये आपल्याला सविस्तर याची माहिती रिपेअर, मेंटेनन्स, बिल्डिंग वगैरे, सिमेंट, सायक्लोन, डिव्हर्जन, मेंटेनन्स कार्य इथे आपल्याला देण्यात आले आहे. अशा पद्धतीने ही सर्व माहिती आपल्याला इथे बघण्यात येईल. ही सर्व माहिती आपल्याला माहिती असणे खूप महत्त्वाचे आहे. रुरल इन्फ्रास्ट्रक्चरला ग्रोथ मिळण्यासाठी हे इथे दिलेले आहे. नंतर आपण फीडबॅकवर द्यायचे असेल तर आपल्याला नोंदणी करणे महत्त्वाचे आहे. मोबाईल नंबर, तालुका, जिल्हा सिलेक्ट केल्यानंतर पिन सिलेक्ट केल्यानंतर आपल्या नंबरवर एक OTP पाठवण्यात येईल. आपल्याला आलेला OTP इथे एंटर करायचा आहे. OTP टाकताना आपल्याला काही वेळ थांबावं लागू शकते कारण की OTP येण्यास विलंब असू शकतो. तर आपला चालू असलेला मोबाईल नंबर इथे टाकल्यानंतर आपल्या मोबाईलवर एक 6 अंकी OTP देण्यात येईल. हा OTP टाकल्यानंतर सबमिट बटन क्लिक करण्यात येते. अशा प्रकारे हे जनमनरेगा ॲप कार्य करते. जनमनरेगा ॲपमध्ये आपल्याला सविस्तर माहिती देण्यात येते. हे जनमनरेगा ॲप जॉब कार्ड वर्करसाठी खूप महत्त्वाचे असून येथे आपली प्रतिक्रिया व आपले म्हणणे व आपल्या देण्यात आलेले पेमेंट, थकून राहिलेले पेमेंट आपण वापस घेऊ शकता. अशा प्रकारे राज्य व महाराष्ट्र सरकारने हे वर्करसाठी खूप असे महत्त्वाचे जॉब क्रिएशन केलेले आहे. म्हणजे लोकांना, श्रमिकांना खूप अशी महत्त्वाचे कार्य देण्यात आलेले आहे.
जेणेकरून कोणीही बिना कामाचा राहू नये. सर्वांची हेल्थ चांगली राहो. अशा प्रकारे आपण लॉग इन केल्यानंतर डॅशबोर्डमध्ये आल्यानंतर आपण याच्यामध्ये पहिले नो वर्कर्स अटेंडन्स पेमेंट आपण इथे चेक करू शकता. टोटल जॉब कार्ड सर्च आपण बघू शकता की करोडो, लाखो, अब्जो लोकांनी इथे आपले जॉब कार्ड सर्च केलेले आहे व माहिती बघितलेली आहे. आता आपण बघू की हे असे इंटरफेस आहे जे की वेबसाईटचे. इथे आपण जॉब कार्ड नंबर बघू शकता की जॉब कार्ड जर लिंक नसेल आधार कार्डला तर आपल्याला हे जॉब कार्ड आपल्या आधार कार्डला लिंक करणे महत्त्वाचे आहे, जे आपल्या ग्रामपंचायत मार्फत किंवा पंचायत समितीमार्फत करण्यात येते. नंतर आपल्या कंप्लेंट या ठिकाणी क्लिक केल्यानंतर आपण बघू शकता की आपले जे म्हणणे आहे ते रेज युअर कन्सर्नवर क्लिक केल्यानंतर बघू शकता की आपले नाव, कॅटेगरी, पेमेंट वगैरे जे पण कॅटेगरी आहे ती सिलेक्ट करून इथे आपण बघू शकता की सब कॅटेगरीमध्ये मेजरमेंट झालेलं नाही, इंजिनियर आलं नाही किंवा वर्क मॅनेजमेंटमध्ये वर्क नॉट क्रिएटेड, नो हेल्थ फॅसिलिटी, सॅलरी नॉट गिवन. नंतर अनएम्प्लॉयमेंट अलाउन्समध्ये अनएम्प्लॉयमेंट अलाउन्स दिली नाही, नॉट ॲक्सेप्टेबल ॲप्लिकेशन घेतलं नाही, फंड आपल्याला मिळाला नाही, फंड ट्रान्सफर झाला नाही, चेंजिंग मनी फॉर ट्रान्सफर वेजेस. नंतर मटेरियल जे देण्यात आलेले आहे ते अवेलेबल नाही, प्राईस कमी जास्त झालेली आहे, बॅड क्वालिटी मटेरियल आहे. नंतर डिमांड ऑफ वर्क मिळालं नाही, वर्क नॉट गिवन. अशा प्रकारे आपल्याला शेवटचं फीडबॅकबद्दल जनमनरेगाच्या माहिती देण्यात येतो. इथे ॲसेट फीडबॅकमध्ये आपण रेज युअर कन्सर्न व वेगवेगळ्या पद्धतीने आपण आपली म्हणणे इथे आपण मोबाईल नंबर टाकून स्टेटस चेक करू शकतो. ह्या दिवाकर द BHMS चॅनलला सबस्क्राईब करा. अशी माहिती मिळण्यासाठी सबस्क्राईब करा.